माझे नाव नविता आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मला घरातील सर्व कामे करायला लावली जात होती. माझे लग्न झाले तेव्हा माझी नंद कुमारी होती. तेव्हाही तिने घरचे कोणतेही काम केले नाही. पण माझ्या सासूबाई काही ना काही काम करून घ्यायच्या. माझ्या लग्नाला पूर्ण वर्षानंतर माझ्या नंदेचं लग्न झालं. माझी नंद घरातून निघून गेल्यावर मला खूप हायसे वाटले. कारण घरी राहून ती नेहमी माझ्या सासूबाईंना माझ्याविरुद्ध भडकवायची. पण ही शांतता माझ्या आयुष्यात काही दिवसच टिकली. कारण माझी नंद नेहमी आमच्या घरी यायची आणि अशातच तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती आणि माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. आज मला राग आला आणि मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, तुझ्या बहिणीला काय त्रास आहे? ती प्रत्येक वेळी इथे काय येते आणि मग ती स्वतः येऊन घरी आराम करते. वहिनीला तिच्या कामात थोडी मदत करायलाही तिला जमत नाही. माझे पती म्हणू लागले, माझी बहीण काय स्थितीत आहे हे तुला माहिती आहे. यावेळी तू तिला काहीही बोलू नको. तू स्वतः अजून आई बनू शकली नाहीस. माझी बहीण आई होणार आहे तर तू तिला शांतपणे जगू देत नाहीस. खबरदार माझ्या बहिणीला घरातील कोणतेही काम करायला लावू नको. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या घरची दासी नाही. गेली 4 वर्षे मी तुमच्या घरात मोलकरणीचे जीवन जगत आहे. तू कधी मला बायको होण्याचा अधिकार दिला आहेस का? पूर्वी कधी कधी तुझी आई मला काही काम करून द्यायची, पण तुझी बहीण सुरुवातीपासूनच आयत खाऊ आहे. आता सासरची कामं टाळण्यासाठी ती इथे येऊन बसते आणि आजारी असल्याचं कारण पुढे करत राहते. माझे म्हणणे ऐकून माझ्या पतीने माझ्या गालावर थप्पड मारली आणि म्हणाला, खरं सांगू, तुला माझ्या बहिणीचा आनंद सहन होत नाही. तू अजून मला बाप झाल्याचा आनंद दाखवला नाहीस आणि आमच्या पश्चात लग्न झालेल्या माझ्या बहिणीने तिच्या नवऱ्याला प्रत्येकी 3 मुलं झाल्याचा आनंद दाखवला आहे. माझ्या बहिणीबद्दल आणि आईबद्दल कधीही बोलण्याची गरज नाही. या घरात राहायची असेल तर घरातील सर्व कामे करावीच लागतील. मी माझ्या आई आणि बहिणीविरुद्ध काहीही ऐकणार नाही. माझा नवरा मला प्रत्येक वेळी एकच म्हणायचा, मला या घरात मान नव्हता. या सर्व गोष्टी ऐकून मला खूप राग आला. कारण हे सर्व ऐकून मला खूप दिवस झाले होते. माझे आईवडील या जगात नव्हते. माझे लग्न माझ्या आजोबांनी आयोजित केले होते आणि माझ्या लग्नाच्या 2 वर्षांनंतर माझे आजोबा देखील हे जग सोडून गेले. आता माझ्याकडे जे काही होतं ते हेच घर होतं. कारण या लोकांशिवाय ना माझं स्वतःचं कुणी होतं ना माझ्याकडे दुसरी जागा होती. त्यामुळेच सगळ्या गोष्टी सहन करून मला या घरात राहावं लागत होतं. माझे सासरे या जगात नव्हते. लग्न झाल्यावर मला फक्त माझी सासूबाई आणि नणंद ह्याच भेटल्या. माझी नणंद जेव्हा कुमारी होती तेव्हा ती मला खूप चिडवायची. ती दिवसभर घरात पडून राहायची आणि इकडे तिकडे सामान फिरवायची आणि माझ्या सासूबाईंना नेहमी माझ्याविरुद्ध नकारात्मक गोष्टी सांगायची. पण तरीही मी सर्व काही सहन केले आणि जेव्हा माझ्या नंदेचे नाते ठरले तेव्हा माझ्यापेक्षा कोणीही आनंदी असणार नव्हते. कारण मला वाटले होते की ती गेल्यानंतर माझे आयुष्य चांगले होईल. परंतु मला माहीत नव्हते की नंदेच्या जाण्यानंतर माझं आयुष्य आणखी निरुपयोगी होईल. माझ्या नंदेला आता 2 मुले आहेत आणि ती 3ऱ्या मुलाला जन्म देणार आहे. तिच्या पहिल्या मुलाच्या वेळीही तिने तिचा सर्व वेळ तिच्या माहेरच्या घरी घालवला होता. ती खूप मोठी नालायक होती. तिला तिच्या सासरी कोणतेही काम करायचे नव्हते. पण माझ्या सासूबाईंना वाटत होते की तिची मुलगी खूप मेहनती आहे आणि सासरच्यांची खूप चांगली वागते. आपली सून चुकीची आणि आपली मुलगी बरोबर असे तिला वाटायचे. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी माझी नणंद इथे आली होती. माझी नणंद सासरी आनंदी होती कारण तिने तिच्या नवऱ्याला पल्लूने बांधले होते. पण ती नेहमी तिच्या सासूबद्दल वाईट बोलायची. मला माझा नंदोई अजिबात आवडत नव्हता आणि 1-2दा मी हे माझ्या नंदेला अगदी गुपचूप शब्दात सांगितलं होतं की मला तुझ्या नवऱ्याचं वागणं आवडत नाही. या प्रकरणावरून माझ्या नंदेने खूप गोंधळ घातला आणि माझ्या पतीकडे माझी तक्रार केली, ज्यावर माझ्या पतीने माझ्याशी खूप भांडण केले. मी असे म्हणाले, कारण जेव्हा कधी तिचा नवरा आमच्या घरी यायचा तेव्हा तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघायचा. त्याच्या किळसवाण्या नजरेने माझी चिडचिड व्हायची आणि माझी नणंद नेहमी म्हणायची की तू माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करतेस. माझा नवरा खूप सभ्य आहे. मी तिच्या शब्दाने विचार करायचे की देव करो की तो एक सभ्य माणूस असावा, कारण तू त्याची बायको आहेस आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त समजून घेतेस. पण तरीही मला का कळत नाही की माझ्या नंदेचा नवरा जेव्हा कधी आमच्या घरी यायचा तेव्हा त्याचे डोळे मला खूप विचित्र वाटायचे. मला कधीच त्याच्यासमोर फारसे राहायचे नव्हते, कारण तो माझ्याकडे पाहण्याचा आणि नंतर माझ्याशी विनोद करण्याचा प्रयत्न करायचा. तो मला खूप विचित्र वाटत होता. माझ्या सासू आणि नवऱ्याने माझ्या नंदेचे लग्न मोठ्या काळजीने केले होते. माझ्या नवऱ्याच्या एका मित्राने त्याला या नात्याबद्दल सांगितले होते. त्यामुळेच माझ्या पतीने या मुलाचे त्याच्या बहिणीशी लग्न करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी केली होती. हा मुलगा माझ्या नंदेसाठी सर्व प्रकारे चांगला होता. बऱ्यापैकी कमाई करायचा. तो 2 बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. अजून काय हवे होते? त्यातील एकीचे आधीच लग्न झाले होते. म्हणूनच माझ्या सासूबाई आणि माझ्या नवऱ्याला तो एकुलता एक मुलगा आहे असे वाटायचे. आपली मुलगी तिथे राज्य करेल. पण उलटही होऊ शकते हे त्यांना फारसे माहीत नव्हते. माझ्या नंदेच्या दोन्ही नणंद खूप हुशार होत्या. माझी नणंद माझ्यासमोर चाली खेळायची, पण तिने दोन्ही नंदेसमोर हार स्वीकारली होती. आईवडिलांच्या घरात तिने कधीच कोणतेच काम केले नव्हते, पण लग्नानंतर घरात ती एकटीच सून होती.
त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती, जी तिला सांभाळता आली नाही. माझा नंदोई हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या 2 बहिणींचा एकुलता एक आधार होता. त्यामुळेच त्याच्या आईवडिलांना आणि बहिणींना आपल्या भावाकडूनच अपेक्षा असायची आणि ते प्रत्येक काम माझ्या नंदोईकडून पूर्ण करून घ्यायचे आणि हे सर्व माझ्या नंदेने सहन होत नव्हते. या गोष्टीवरून पतीशी भांडण करून ती आमच्या घरी यायची. पण तिच्या नवऱ्याची हिंमत इतकी होती की बायको येऊन आईवडिलांच्या घरी राहिली तेव्हाही तो आपल्या बायकोवर रागावत नव्हता. खरं तर तो प्रत्येक वेळी तिची समजूत घालायला यायचा. माझी सासू आणि नवराही तिला शांत करून सासरी पाठवायचे. पण इथून निघून गेल्यावर माझ्या नंदेला घरची सगळी कामं करावी लागायची. लग्न झाल्यापासून सासूने घरची सगळी कामं सुनेकडे सोपवली होती. माझ्या सासरची सगळी कामं मी ज्या पद्धतीने करायचे तसे. माझ्या नंदेच्या बाबतीतही असेच घडत होते. माझ्या नंदेने भावनेतून घरच्या सर्व जबाबदाऱ्या उचलल्या तर होत्या, पण काही दिवसांतच तिला तारे दिसू लागले. कारण माहेरी राहून तिने कधीही पाण्याचा ग्लासही उचलला नव्हता किंवा स्वतः एक ग्लासही पाणी घेतले नाही. माझ्या सासूबाईंनी तिला मोठ्या प्रेमाने वाढवले होते. तिने स्वतःच्या मुलीला आपली मुलगी मानली आणि मी या घरात आले तेव्हा मला या घरातील मोलकरणीचा दर्जा दिला गेला. तर या घरात मला सूनही मानले जात नव्हते. लग्नाआधी माझ्या सासूबाई तिच्या मुलीची सगळी कामे करायची, पण माझं लग्न झाल्यापासून माझी नणंद आणि माझ्या सासूबाईंची सर्व कामे मी करायचे. पण जेव्हा माझ्या नंदेला तिच्या सासरच्या घरातील सर्व जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या तेव्हा ती तिच्या आईला वेळोवेळी फोन करायची आणि सासू, नणंद आणि तिच्या नवऱ्याबद्दल तक्रार करायची आणि म्हणायची की या घरात माझ्यासाठी खूप काम आहे. माझ्या सासूबाईही तिच्या मुलीला कोणतेही काम न करण्याचा सल्ला देत असत आणि आजारी असल्याचा बहाणा करून तिच्या खोलीत पडून राहायचे. तुला कोणतेही काम करण्याची गरज नाही आणि तरीही तुला कोणी काही बोलले तर मला कळव. मी तुझ्या सासरच्या घरी येऊन तुझी सासू, नणंद आणि नवऱ्याला सरळ करीन. माझ्या सासूबाई त्यांच्या मुलीला नेहमी नकारात्मक गोष्टी सांगायच्या. या गोष्टींवर मी नेहमी माझ्या सासूला टोमणे मारायची आणि म्हणायची, आई तुमच्या मुलीला असा सल्ला देऊ नका. ते तिचे स्वतःचे घर आहे आणि असे केल्याने तिच्या घराचे नुकसान होऊ शकते. आता तिने आपल्या घरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता तिचे सासरचे घर हेच तिचे घर आहे. जशी तुम्ही माझी जबाबदारी आहात त्याचप्रमाणे तिने सासरचीही जबाबदारी मानली पाहिजे. त्या घरातील रीतिरिवाजानुसार तिने स्वीकारावे. पण माझी सासू म्हणायची, ती माझी लाडकी मुलगी आहे. मी तिला मोठ्या प्रेमाने वाढवले आहे. मी तिला कधीच कसलाही त्रास होऊ दिला नाही. आता तिला चुलीत कसं टाकू? नितीनने तिला मोलकरीण म्हणून ठेवले आहे. माझ्या मुलीला सासरच्या घरी खूप कामे करावी लागतात. सासरच्या घरी सुखी जीवन जगावे म्हणून प्रत्येकाचे आयुष्य तुझ्यासारखे नसते. तू इथे राज्य करते. बघ माझी मुलगी जेव्हापासून सासरी गेली तेव्हापासून ती तिथे मोलकरीण झाली आहे. माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की त्यांनी मला या घरात कसले शासन दिले आहे. मी सुद्धा या घरात मोलकरीण होते. जेव्हा स्वतःच्या मुलीचा प्रश्न येतो तेव्हा आईला काळजी वाटते आणि जेव्हा ती दुसऱ्याच्या मुलींना त्रास देते तेव्हा तिला वाटते की आपल्या सुना घरात सुखाने राहतात. अरे देवा, काय प्रथा निर्माण केली आहेस? तुमची मुलगी तुमची किंवा दुसऱ्याची मुलगी आहे असे वाटत नाही. माझ्या सासूबाई नेहमी तिच्या जावयावर चिडत होत्या. विचारत होत्या की तो आपल्या बायकोसाठी घरच्यांशी का भांडत नाही. पण तो गरीब माणूस काय करू शकतो? मला वाटायचं की माझ्या नंदेचं लग्न झालंय. घरच्या जबाबदाऱ्या उचलायला तिला काही अडचण आली नसावी. कारण मुलीचे कितीही लाड आईवडिलांच्या घरी झाले तरी सासरच्या घरी गेल्यावर तिला सर्व काही करावे लागेलच. सर्व काही सहन करावे लागतेच. माझ्या नंदेच्या सासूबाईंनी स्वयंपाकघर आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने सुनेवर सोपवल्या होत्या. पण माझ्या नंदेचं असं मत होतं की तिच्याकडून काहीच होत नाही. एकुलता एक सुनेने घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या कशाला सांभाळायच्या असं त्यांना वाटत होतं. माझ्या नंदेची विवाहित नणंद महिन्यातून एकदाच आईवडिलांच्या घरी यायची. ती आल्यावर माझ्या नंदेच्या कपाळावर आठ्या पडायच्या. अशा प्रकारे तिचे सासरचे आयुष्य गोड आंबट चालले होते. तिच्या सासरच्या घरी कधी ती काम करायची तर कधी घरची कामं करायला नकार द्यायची. तेव्हा तिची म्हातारी सासू जबरदस्ती घरची कामे करायची. जेव्हा माझ्या नंदोईने पाहिले की त्याच्या वृद्ध आईला घरचे काम करावे लागते आणि त्याची पत्नी देखील काही समस्या सांगून तिच्या पालकांच्या घरी जाते, तेव्हा त्याने घर साफ करण्यासाठी एका मोलकरणीची व्यवस्था केली. स्वयंपाकघरात आता फक्त 4 जणांसाठी जेवण बनवण्याचं काम होतं. माझ्या नंदेला तेही भारी वाटत होतं. यावरून तिची सासू सासरे यांच्याशी भांडणेही होत असत. तर रात्रंदिवस मला या घरात सारखे टोमणे ऐकायला मिळत होते की तुला अजून मूल झाले नाही. माझा नवरा, माझी नणंद आणि सासू मला नेहमी टोमणे मारायची. मी रोज रडत असे आणि देवाकडे प्रार्थना करायचे की मला आई होण्याचे सुख मिळावे, जेणेकरून मी या लोकांची तोंड बंद करू शकेल. पण मी प्रार्थना करत असताना 4 वर्षे उलटून गेली होती आणि हेच कारण होते की माझ्या पतीने देखील माझ्यापासून दूर राहायला सुरुवात केली. त्याला मुलांची खूप आवड होती आणि तितकेच मी त्याला बाप होण्याचा आनंद देऊ शकले नाही. माझी नणंद तिच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतरच गरोदर राहिली होती. जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ती नेहमी आजारी असल्याचं कारण सांगून पलंगावर पडून राहायची. त्यामुळे तिच्या सासूचे तिच्याशी वागणे अजून खराब व्हायला लागले. पण ती आई होणार आहे या विचाराने ती सहन करायची. माझ्या नंदेच्या सासूबाईंना आता कामाची सवय नव्हती.
पण तरीही त्यांच्या सुनेच्या वागण्यामुळे त्या स्वयंपाकघरात जाऊन कामावर देखरेख करत असत. बाकी सर्व काम मोलकरीण करत असे. ती तिच्या मुलाकडे तक्रार करायची, पण माझा नंदोई माझ्या नंदेसाठी वेडा झाला होता. मला असे वाटले की माझ्या नंदोईचा हेतू वाईट आहे, कारण तो फक्त माझ्याकडेच नाही तर प्रत्येक मुलीकडे किंवा स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता. माझ्या नंदेला सासरी तिच्या खोलीत आराम करण्याचा कंटाळा आला होता, म्हणून तिने आईवडिलांच्या घरी जाऊन आराम करण्याचा प्लॅन केला. या विचाराने की तिची वहिनी तिच्या माहेरच्या घरी आणखी चांगली सेवा करेल. सासरच्या घरी तिला फारशी सेवा मिळत नव्हती, कारण तिची नणंद काही काम करत नव्हती. पतीला सांगून माझी नणंद आईवडिलांच्या घरी आली होती. मी पाहिलं होतं की माझी नणंद एकदम बरी होती. ती फक्त आजारी असल्यासारखी वागत होती. जेव्हा ती 1 महिना इथे राहायला आली तेव्हा तिचा 3रा महिना चालू होता. तिच्या आगमनानंतर माझ्यासाठी घरकाम अधिक वाढले होते आणि मी प्रत्येक काम भारी ठेवत असे. उदाहरणार्थ, संपूर्ण 2 महिने राहिल्यानंतर माझी नणंद तिच्या सासरी गेली, परंतु नंतर आजारपणाच्या निमित्ताने ती परत आमच्या घरी आली. हे माझ्या नंदोईचे पहिले मूल होते, म्हणून त्याने आपल्या पत्नीवर सर्व काही विश्वास ठेवला आणि त्याला असेही वाटले की ती आईकडे जाईल आणि विश्रांती घेईल आणि सासरच्या घरात राहिली तर काही ना काही कामं करत राहील. अशा प्रकारे तिचे आरोग्य बिघडू शकते आणि जर ती तिच्या पालकांच्या घरी गेली तर ती पूर्णपणे ठीक होईल. माझी नणंद मुद्दाम बेडवर पडायची. दिवसभर माझी सासू तिला काही ना काही खायला देत असे. तिला तिच्या माहेरच्या घरापेक्षा चांगलं काहीच आवडत नव्हतं. इथेच मुलाला जन्म द्यावा आणि त्यानंतरच सासरच्या घरी जाईल असा तिचा मानस होता. माझ्या सासूबाईंनी तिच्या मुलीचा हेतू समजून घेत सासूशी बोलून आमच्या मुलीचे मूल झाल्यावर आम्ही तिला सासरी पाठवू असे तिला सांगितले. तिच्या सासूबाईंनाही यावर काही आक्षेप नव्हता, कारण तिला माहीत होते की तिचा मुलगा पूर्णपणे तिच्या सुनेच्या ताब्यात आहे. तिने जरी आग्रह केला आणि तिच्या सुनेला इथे बोलावले तरी पत्नीच्या सांगण्यावरून तिचा मुलगा तिच्या आईवडिलांच्या घरी तिला परत नेईन, त्यामुळे ती गप्प राहिली. माझ्या नणंद आल्याने घरातील कामं खूप वाढले आणि ती आल्यावर तिचा नवराही दर 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी आमच्या घरी यायचा. माझ्या सासूबाई माझ्या जावयासमोर भरपूर नाश्ता करण्याचा हट्ट करायच्या, त्यामुळेच नाश्ता बनवण्यासाठी मला बराच वेळ स्वयंपाकघरात उभं राहावं लागत होतं. माझा नवरा माझ्याशी बोललाही नाही, कारण त्याला नेहमी वाटायचे की मी त्याला त्याच्या आई आणि बहिणीविरुद्ध भडकवत राहिले. त्याच्या बहिणीने हा विचार माझ्या नवऱ्याच्या मनात ठेवला होता, पण तरीही मी या घरात शांतपणे सर्व काही सहन करत होते. माझ्या नंदेला हे तिचं पहिलं मूल होतं, त्यामुळे माझ्या सासूबाई आणि माझे पती खूप खुश होते. आणि मग शेवटी तिच्या प्रसूतीची वेळ आली. माझी नणंद मध्यरात्री अचानक आजारी पडली आणि माझ्या सासूबाई आणि पतीने तिला दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. माझ्या नंदेला मुलगा झाल्यानंतर माझा नवरा आणि सासू मला आणखी टोमणे मारायला लागले आणि म्हणाले की देव आम्हाला हे सुख कधी दाखवेल हे माहीत नाही. आम्ही मुलाचा आवाज ऐकण्यासाठी आसुसतो. 24 तासानंतर माझ्या नंदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि मग ती आपल्या मुलाला घेऊन आमच्या घरी आली. माझ्या सासूबाईंना वाटले की तिची मुलगी खूप अशक्त आहे, तर मी तिला सांगितले की तिने नुकतेच मुलाला जन्म दिला आहे, त्यामुळे तिच्या तब्येतीवर थोडा परिणाम होईल. पण माझ्या सासूबाई तिला पुन्हा पुन्हा सांगत राहिल्या की तू तिथेच राहिलीस तर तुझ्या सासरच्या लहान मुलांची काळजी कशी घेणार? तुलाही तिथे काम करायचं असतं. माझ्या डोळ्यांसमोर तू इथेच राहा. आईचे असे शब्द ऐकून माझी नणंद आणखीनच खुश झाली. तिने इथे कायमचे राहावे अशी तिची इच्छा होतीच. दुसऱ्या दिवशी माझ्या नंदेच्या सासूबाई तिच्या नातवाला आणि सुनेला भेटायला आमच्या घरी आल्या. माझी नणंद तिच्या सासूशी नीट वागत नव्हती. तिला तिच्या नातवाला मांडीवरही दिले गेले नाही की ती स्वतः तिच्याशी बोलत नव्हती. काही दिवसांनी माझी नणंद तिच्या सासरी गेली होती, पण 2 दिवस तिथे राहून ती आमच्या घरी परत आली आणि घरी येताच तिने तक्रारींची पेटी उघडली. ती म्हणाली की ज्या दिवसापासून मी त्या घरात गेले तेव्हापासून मला 1 मिनिटही शांतता मिळाली नाही. लहान मुलाची काळजी घेणे, घरातील कामं पाहणे आणि त्याशिवाय माझ्या सासू सासऱ्यांच्या आवडीचे जेवण बनवणे. दिवसभर थकते, त्यामुळेच कंटाळा आलाय आणि म्हणून मी इथे आली आहे. माझी सासू तिच्या मुलीच्या शेजारी बसली आणि तिला सहानुभूती दाखवू लागली. मी रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. यावेळी माझी नणंद सासरच्या मंडळींवर खूप नाराज होती आणि जोपर्यंत माझा नवरा मला वेगळे घर देत नाही तोपर्यंत मी सासरच्या घरी जाणार नाही असे वारंवार सांगत होती. तर माझ्या सासूबाईही तिच्या मुलीशी सहमत होत्या. माझे पती याला विरोध करत होते. तो बहिणीला म्हणाला, तुझा नवरा त्याच्या आईचा एकुलता एक आधार आणि बहिणींचा एकमेव आधार आहे. शेवटी तुला कोणापासून वेगळे व्हायचे आहे? आणि अशा प्रकारे तुम्ही देखील अडचणीत असाल. तुमचे मूल अजून लहान आहे. तुम्ही त्याला एकटे वाढवू शकणार नाही. म्हणून तुम्ही जसे राहत आहे तसे जगा. तुमच्या मुलाचे संगोपन तुझी सासू आणि नणंद मिळून करतील. माझ्या नंदेने माझ्या नवऱ्याला उत्तर दिले होते, भाऊ तू गप्पच राहा. तुला काय माहिती आहे मूल कसे वाढवायचे? जर तुम्हाला मुले असतील तर तुम्हाला कळेल ना. तुझ्या पत्नीने तुला बाप होण्याचा आनंद दिला नाही. बहिणीचे म्हणणे ऐकून माझ्या पतीला लाज वाटली. जितके दिवस माझी नणंद आमच्या घरी राहिली तितके दिवस तिने ना स्वतःला आनंदी दाखवले ना आम्हाला आनंदी राहू दिले. तिला सासरच्या लोकांबद्दल नेहमीच वाईट वाटत असे. काही दिवसांनी ती कशीतरी तिच्या घरी गेली. यावर मी माझ्या पतीला फटकारले आणि विचारले, तुझ्या बहिणीचे काय नाटक झाले आहे? ती दर 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी इथे येते.
तिचे पाय तिच्या घरात का राहू शकत नाहीत? माझा नवरा म्हणू लागला, तू तुझ्या स्वतःच्या कामात लक्ष घाल. मी म्हणाले, काय हरकत आहे? तू मला नेहमी का ओरडतोस? तुला माहीत नाही की ते तिच्या सासरचे घर आहे. तिने तेथे आपले मन ठेवावे. प्रत्येक वेळी ती इथे येते. ती तिच्या सासरच्या लोकांबद्दल वाईट बोलते. हे चांगले नाही. मी म्हणाले, मीही जर तुमचे दुष्कृत्य इतरांपर्यंत पोहोचवायला बसले तर आपलं घर कसं चालणार? तुम्ही नीट विचार करा. तुमच्या बहिणीला समजावून सांगा. पण त्याऐवजी तुम्ही माझ्यावर ताशेरे ओढलेत. माझे पती म्हणू लागले, ठीक आहे, शांत राहा. मला तुला जास्त शिकवण्याची गरज नाही. माझ्या पतीलाही त्याच्या बहिणीबद्दल सहानुभूतीच्या तापाने ग्रासले होते. तो म्हणायचा, तुला काय माहीत? ती एका मुलाची आई झाली आहे. तिला सासरच्या घरात मुलं कशी वाढवावी लागतात? तुला मुलंही नाहीत. तुला हे कसं कळणार? आता अशा गोष्टी ऐकून मी गप्प बसायचे. माझ्या सासरच्या बोलण्याने माझे मन खूप दुखत होते. या घरातून पडून जावंसं वाटत होतं. पण मी कुठे जाऊ? माझ्याकडे माहेरचे घरही नव्हते. माझी नणंदही तिच्या आईवडिलांच्या घरी येऊन तिचे सुखदुःख व्यक्त करत असे. पण मला एकही बहीण नव्हती, जिच्याशी मी माझ्या भावना सांगू शकेल. सध्या माझ्या नंदेची सेवा करत माझे आयुष्य असेच जात होते. माझ्या नंदेचा नवरा जेव्हाही आमच्या घरी यायचा तेव्हा मी त्याच्यापासून लांब राहायचे. कारण त्याची नजर मला खूप टोचत होती. तो खूप उथळ होता. काही दिवसांनी माझी नणंद तिच्या सासरी गेली होती आणि तिला सासरच्या घरी जाऊन 3 महिने झाले होते. मला खूप दिलासा मिळाला. कारण ती आमच्या घरी यायची तेव्हा खूप कामं वाढायची. 3 महिने ती आमच्या घरी का आली नाही माहीत नाही. पण 4था महिना जवळ आल्यावर ती पुन्हा आमच्या घरी आली. घरी येताच तिने दुसऱ्या मुलाची आई होणार असल्याची बातमी फोडली. हे ऐकून माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला. तर मला धक्काच बसला. आता माझी नणंद पुन्हा इथेच राहणार की काय अशी भीती वाटत होती. असंच झालं. माझ्या नंदेच्या सुरुवातीच्या गरोदरपणाचे दिवस होते. त्यामुळेच ती आमच्या घरी 2-3 महिन्यांसाठी आली होती. आता घरच्या कामाबरोबरच माझ्या नणंद आणि तिच्या मुलाची काळजी घेणे हे वेगळे काम झाले होते. आता मला रोजच परीक्षा द्यायची होती. माझ्या नंदेचा मुलगा फक्त 5 महिन्यांचा होता आणि बहुतेक वेळा तो बेडवर पडून असायचा. म्हणूनच मला जास्त त्रास झाला नाही. मी तर सर्व कामे करायची, पण त्याचं डायपर बदललं नाही. माझ्या सासूबाई त्याचा डायपर बदलत असत. माझी नणंद आणि सासूबाईंनी मला मुक्त दासी मानले होते. वर माझ्या नंदेचा नवरा दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी यायचा. माझ्याशी बोलल्यावर त्याची बोलण्याची शैलीही बदलत होती, जे मला जाणवले. पण कुटुंबातील इतर कोणालाच जाणवत नव्हते आणि मी त्याच्याकडे बघतच राहायचे. मला कळत नाही असे काय होते की माझा नंदोई नेहमी माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचा आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण काहीही झाले तरी परिस्थिती चांगली दिसत नव्हती. कसा तरी महिना उलटून गेल्यावर माझी नणंद तिच्या घरी गेली होती. त्यामुळे मी सुटकेचा निश्वास टाकला. आता ती पुन्हा इथे येऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते. कारण तिच्या येण्याने मी खूप कंटाळले होते. माझ्या सासूबाईंची खूप दिवसांपासून तब्येत बरी नव्हती आणि माझे पती ऑफिसमध्ये होते. जेव्हा माझी नणंद आमच्या घरी नसायची तेव्हा मी सकाळची कामं करून दिवसभर मोकळी असायची. मला फक्त रात्रीचे जेवण बनवायचे होते. एके दिवशी आमच्या दारावर थाप पडले. मी दार उघडायला गेले तर दारात माझा नंदोई उभा होता आणि म्हणाला, वहिनी मी आत येऊ का? मी त्याला आत येण्यासाठी मार्ग काढला आणि स्वतः मागे हटले. तो म्हणाला, मी इथून जात होतो म्हणून माझ्या सासूबाईंची तब्येत विचारण्याचा विचार केला. मी माझ्या नंदोईला सांगितले, पण आई झोपली आहे. माझा नंदोई म्हणाला, ठीक आहे, मग मला प्यायला 1 ग्लास पाणी दे. त्यानंतर मी माझ्या घरी जातो. माझ्या नंदोईला पाणी आणायला मी स्वयंपाकघरात गेले होते. त्यानंतर तो येऊन सोफ्यावर बसला. मी पाणी आणले आणि पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देताच त्याने माझा हात धरला. मी परत हात फिरवला आणि विचारले, काय करतोयस? तो म्हणाला, वहिनी मी काही करत नाहीये, फक्त 1 ग्लास पाणी पितो आहे. मी त्याची पाण्याचा ग्लास संपवून इथून निघण्याची वाट पाहत होते. पण तो एक घोट अगदी आरामात पित होता. मला माझ्या नंदोईची भीती वाटत होती, कारण माझी सासू औषध घेऊन झोपली होती आणि माझे पती देखील घरी नव्हते. पाणी पिताना तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता. तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस, पण तुझ्या नवऱ्याला तुझे महत्त्व कळत नाही. मला जर कोणी तुझे महत्त्व विचारले तर तुझ्या स्तुतीसाठी मी किती गोष्टी त्याला सांगू शकतो. त्याचे बोलणे ऐकून मी अचानक घाबरले. मी म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे? माझा नंदोई म्हणाला, काही नाही. माझी बायकोही तुझ्याबद्दल नेहमी वाईट बोलत असते, पण मला माहीत आहे तू किती कौतुकास पात्र आहेस. माझ्या नंदोईच्या बोलण्याचं मला खूप वाईट वाटत होतं. मी त्याची नजर टाळत होते. पाणी पिऊन तो आमच्या घरातून निघून गेला. असेच काही दिवस गेले. माझ्या नंदेचा मोठा मुलगा 1.5 वर्षांचा आणि लहान मुलगा 1 वर्षांचा होता. दर 4-5 दिवसांनी ती आमच्या घरी यायची आणि माझं जगणं कठीण करायची. असा तिचा दिनक्रम होता. आयुष्य असेच चालू होते. मग एकदा कळाले की तिला 3रे अपत्य होणार आहे. ती तिच्या 3ऱ्या अपत्याची आई होणार आहे. मी देवाकडे तक्रार करत होते की मी सर्वांची सेवा करते, तरीही मला मूल होणे नशिबात नाही. आणि सासरच्यांना अजिबात काहीही न समजणाऱ्या माझ्या नंदेला तू प्रत्येकी 3 मुले दिली. एक दिवस मी माझ्या शेजारच्या आंटीच्या घरी गेले होते. मग तिने मला विचारले की तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? आणि मी तिला सांगितले की माझे लग्न होऊन 4 वर्ष झाली आहेत. माझ्या शेजारच्या आंटी म्हणू लागल्या, मग तू अजून डॉक्टरांना का नाही दाखवलेस?
तुम्ही लेडी डॉक्टरकडून उपचार करून घ्या. पण आता त्यांना काय सांगू की माझे पती म्हणतात की तुला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची गरज नाही. तू सुरुवातीपासूनच व्यंधा आहे. माझे पती सुरुवातीपासूनच असे होते आणि अशा कटू गोष्टी सांगायची असे नाही. लग्नानंतर 6 महिन्यांनी माझ्या पतीसोबत हा प्रकार घडला. माझी नणंद सुरुवातीपासूनच खूप हुशार होती आणि माझा खूप हेवा करत होती. हे सर्व काही तिचेच काम होते. तुझी बायको वांज आहे हे तिने माझ्या नवऱ्याच्या मनात घातलं होतं. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा विश्वास होता. पण नंतर तो बदलला. तो म्हणायचा की तू व्यंधा आहेस. उपचार केले तर काहीही होणार नाही. माझे पैसे वाया जातील. जर तू सामान्य असती तर तुला आतापर्यंत मूल झाले असते. मी शेजारच्या आंटीला सांगितले होते की मी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेईल आणि घरी गेल्यावर मी माझ्या नवऱ्याला डॉक्टरकडे जाण्यासाठी कसे तयार करावे याचा विचार करू लागले. कारण माझ्या नंदीला पाहिल्यावर मलाही अजून मूल व्हावेसे वाटू लागले. मी दररोज देवाची प्रार्थना करायचे कारण मला खूप गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. रात्री माझे पती घरी आल्यावर मी त्यांना उद्या डॉक्टरांकडे घेऊन जा असे सांगितले. माझे पती म्हणाले डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या पायात पडले आणि म्हणाले चला एकदा चेकअप करून घेऊ. तुला तर मुलं खूप आवडतात. माझा नवरा म्हणाला मला मुलं खूप आवडतात पण तू माझा तो छंद पूर्ण करत नाहीस. मी रडत रडत नवऱ्याला म्हणाले हे सर्व माझ्या हातात नाही आणि तुझ्या म्हणण्यामुळे मी वांज होऊ शकत नाही. तुम्ही एकदा माझा रिपोर्ट करून बघा. एकदा डॉक्टरांशी बोलून पाहू आणि डॉक्टर काय सांगतात ते पाहू. माझे पती म्हणाले ठीक आहे उद्या डॉक्टरांकडे जाऊ. मला तुझी ही शंकाही दूर करू दे. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे पती पत्नी डॉक्टरकडे गेलो आणि आमची संपूर्ण समस्या सांगितली. डॉक्टरांनी माझी तपासणी केली होती आणि माझ्या पतीचा रिपोर्टही घेतला होता. आम्हा दोघांचे रिपोर्ट्स झाले होते. आम्ही घरी परतत असताना डॉक्टरांनी सांगितले होते की रिपोर्ट आल्यावर कळेल की तुम्ही व्यंधा आहात की नाही. मी चांगला खाणारे पिणारे व्यक्ती आहे. माझ्यात कोणताही दोष असू शकत नाही. हे माझे पती मोठ्या उद्दामपणे सांगत होते. अजून काही वेळ गेला आणि माझ्या नंदेचे तिसरे अपत्यही होणार होते. माझी नणंद तिच्या शेवटच्या महिन्यांमध्ये आमच्या घरी आली होती. आता मला तिच्या 2 मुलांचा सांभाळ करायचा होता आणि घरची बरीच कामे होती. पूर्वी माझ्या सासूबाई माझ्या नंदेच्या मुलांची काळजी घ्यायच्या पण आता त्या आजारी पडू लागल्या होत्या आणि अंथरुणातून फारशा उठत नव्हत्या. माझी नणंद आमच्या घरी आल्यावर राणीसारखं आयुष्य जगायची. दुपारची वेळ होती तेव्हा अचानक माझ्या नंदेला वेदना होऊ लागल्या. मी तिच्या नवऱ्याला फोन केला. तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. मग माझे पतीही ऑफिसमधून आले. मला पण दवाखान्यात जायचे होते पण माझ्या नंदीची दोन्ही मुलं माझ्यासोबतच राहिली होती. मी दवाखान्यात घेऊन जाऊ शकले नाही आणि माझ्या सासूबाईंनी मला रात्रीचे जेवण तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण रात्री जेवण दवाखान्यात जाणार होते म्हणूनच मी घरीच राहिले. मी माझ्या नंदेच्या दोन्ही मुलांना खाऊ घातले आणि झोपवले आणि मग माझी सासू माझ्या पतीसोबत हॉस्पिटलमध्ये गेली. माझ्या नंदीनेही तिसऱ्या वेळीही मुलाला जन्म दिला होता. मी रात्रीचे जेवण तयार केले आणि माझ्या पतीला फोन करून सांगितले की जेवण तयार आहे. तुम्ही येऊन जेवण घ्या. माझे पती म्हणाले ठीक आहे मी थोड्या वेळाने येईन. काही वेळाने दारावर ठोठावल्याचा आवाज आल्यावर मी दार उघडायला गेले आणि मला वाटले की माझा नवरा जेवण घ्यायला आला असावा. पण दरवाजा उघडताच मला धक्का बसला कारण दारात उभा असलेला माझा नवरा नसून माझा नंदई होता. तो म्हणाला वहिनी मी जेवण घ्यायला आलो आहे. मी मागे वळत होते. तेवढ्यात अचानक त्याने माझा हात धरला आणि तो स्वतः घरात आला. त्याला पाहून मी घाबरले. त्याने पटकन घराचा दरवाजा आतून बंद केला आणि मग घरात आला. मी म्हणाले काय करतोयस? असा घरात का घुसतोय? माझा नंदोई म्हणू लागला हे तुझे सासरचे घर आहे तसेच माझेही सासरचे घर आहे. मला पाहिजे तेव्हा मी इथे येऊ शकतो. मी म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची? माझा हात सोड. तो म्हणाला मी तुझा हात सोडणार नाही. मला तुला एकटेच भेटायचे होते. त्या दिवशीसुद्धा घरात सासूबाई हजर होत्या पण आज घरात मुलांशिवाय कोणी नाही. मी तुला सांगतो मला तू खूप सुंदर वाटतेस. माझा नंदोई जबरदस्तीने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. मी म्हणाले इथून निघून जा. मी माझ्या पतीला कॉल करते. माझ्या नंदोईने पटकन माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मला खोलीत ओढून नेले आणि म्हणाले आज मला चांगली संधी मिळाली आहे. आज मी माझी इच्छा पूर्ण करीन. मी ओरडत होते, किंचाळत होते. माझ्या किंचाळण्यामुळे तिची दोन्ही मुलंही जागे होऊन रडत होते. पण तो प्राणी माझ्याकडे लक्ष देत नव्हता. कोणीतरी माझ्या मदतीला यावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते. माझा आवाज आजूबाजूच्या परिसरात पोहोचावा म्हणून मी जोरात ओरडत होते. पण तो वारंवार माझ्या तोंडावर हात ठेवून मला सांगत होता की आवाज करू नको नाहीतर तुझ्यासाठी बरे होणार नाही. त्याला माझ्या प्रतिष्ठेशी खेळायचे होते. पण देवाच्या कृपेने माझा आवाज माझ्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत गेला आणि संपूर्ण परिसर आमच्या घराच्या दारात जमा झाला. परिसरातील लोकांनी मला कसे तरी वाचवले आणि माझ्या पतीला बोलावले. परिसरातील लोकांना पाहून माझा नंदोई पडून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र माझ्या नंदोईला त्या लोकांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. तुम्ही आमच्या शेजारी घुसून महिलांची इज्जत खराब करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही तुला सोडणार नाही असे परिसरातील लोक त्याला सांगत होते. या घराचा जावाई असल्याने असे कृत्य करताना तुला लाज वाटत नाही का?
हे अजिबात चांगले नाही. त्यांनी माझ्या पतीला बोलावून संपूर्ण हकीकत सांगितली. मी पण खूप रडत होते. माझा नवरा म्हणू लागला, चूक तुझीच असावी. पण शेजारच्या बायका म्हणाल्या, नाही, यामध्ये तिची कोणतीही चूक नाही. आम्ही स्वतः या गरीब मुलीला या माणसापासून वाचवले. तो तिच्यावर जबरदस्ती करत होता. आम्हाला ओरडण्याचा आवाज येत होता आणि मग आमच्या लक्षात आले की हा आवाज या घरातून येत आहे. आम्ही घराचा दरवाजा वाजवला पण कोणीच उघडले नाही. म्हणून आम्ही भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला आणि पाहिलं की तो तुझ्या बायकोवर जबरदस्ती करत होता आणि ती त्याच्यापासून पडून जाण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिने आवाज केला तेव्हा आम्ही तिला वाचवण्यासाठी पटकन धावलो आणि त्याला जागीच पकडले. त्या सर्व लोकांचे म्हणणे ऐकून माझ्या पतीला खूप लाज वाटू लागली आणि मग त्याने त्याच्या गालावर 2-3 चापट मारली. माझा नंदोई स्वभावाने अतिशय घाणेरडा माणूस होता. त्यावेळी तो तेथून पळून गेला होता आणि माझ्या पतीने मला घरात आणले. मी माझ्या नंदेच्या मुलांना पुन्हा झोपायला लावले होते. ते खूप रडत होते, पण कसं तरी आम्ही त्यांना गप्प केले आणि मग ते झोपी गेले. रात्रभर मी माझ्या पतीशी बोलले नाही. परिसरातील लोकांची साक्ष ऐकून माझ्या पतीने माझ्यावर विश्वास ठेवला याचा मला पश्चाताप होत होता. नाहीतर याआधी त्याला वाटायचे की ही चूक माझी आहे. मी डसाडसा रडत होते. माझ्या नवऱ्याला लाज वाटत होती हे मला माहीत होतं. पण आज हे प्रकरण माझ्या मानात उतरलं होतं. आज मी माझ्या पतीला नतमस्तक होऊ शकले नाही. मी गप्प बसले आणि रात्रभर अशीच रडत घालवली. दुसऱ्या दिवशी माझ्या नंदेचा डिस्चार्ज झाला. सासू आणि नणंद घरी आल्या होत्या आणि त्यांनाही आदल्या रात्री घडलेला सर्व प्रकार कळला. माझे नणंद आणि सासू देखील माझ्याबद्दल वाईट बोलत होत्या, पण माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितले की यात नविताचा दोष नाही. माझ्या पतीने आपल्या बहिणीकडे रागाने पाहिला आणि म्हणाला, तुझा नवराच तिच्यावर जबरदस्ती करत होता. याबाबत परिसरातील लोकांनी मला साक्ष दिली आहे. माझी नणंद म्हणू लागली, आता तू स्थानिक लोकांच्या चर्चेत येशील आणि माझ्या नवऱ्याला दोष देशील भाऊ. माझे पती म्हणू लागले की हे माझ्या पत्नीच्या आदराबद्दल आहे. सुरुवातीला माझा पण त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण तुझा नवरा खूप वाईट माणूस आहे. त्याला सांग माझ्यासमोर येऊ नकोस. तो माझ्यासमोर आला तर मी त्याची मान कापून टाकेल. आणि हो, तू पण तुझी बॅग बांध आणि लवकरात लवकर इथून निघ. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या, बेटा तू तुझ्या बहिणीशी कसं बोलतोस. माझा नवरा म्हणू लागला, आई तू गप्प बस. आणि बहिणीकडे बघून तो म्हणाला, तू नेहमी आमच्या घरी दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी राहायला येते आणि तुझा नवराही तुझ्या मागे येतो. यामुळेच हे सर्व घडले आहे. त्याची वाईट नजर माझ्या बायकोवर पडली आहे. पण मी हे सर्व सहन करणार नाही. आज मला माझ्या पतीकडून हे ऐकून आश्चर्य वाटले की तो त्याच्या आई आणि बहिणीकडून माझ्यासाठी भूमिका घेत आहे. आजपर्यंत त्याने आई आणि बहिणीविरुद्ध कधीच काही ऐकले नव्हते. आज तो त्यांना माझ्यासाठी शिव्या देत होता. माझा नवरा स्वाभिमानी व्यक्ती निघाला याचा मला आनंद झाला. नाहीतर एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतरही माझा नवरा माझ्याबद्दल वाईटच बोलेल असे मला वाटत होते. त्याच दिवशी मला प्रयोगशाळेतून फोन आला आणि माझे पती मला प्रयोगशाळेत घेऊन गेले. तिथून रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्यात कोणतीही कमतरता नाही, पण तुमच्या पतीमध्ये अनेक कमतरता आहेत. तुमच्या पतीला उपचाराची गरज आहे. आपण पूर्णपणे ठीक असताना जर तुमचा नवरा बरा झाला तर तुम्ही सहज गरोदर राहाल. हे ऐकून माझे डोळे चमकले. पण माझ्या पतीला विश्वास बसत नव्हता की त्याच्यात काहीतरी कमतरता आहे आणि केवळ त्याच्यामुळेच त्याला मूल होऊ शकले नाही. त्याची शंका दूर करण्यासाठी माझ्या पतीने दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला आणि दुसऱ्या डॉक्टरांनीही त्याला तेच सांगितले. त्यामुळे माझ्या पतीला लाज वाटली. माझे पती खूप शांत होते आणि वाटेतही गप्प राहिले. त्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हा माझे पती मला खोलीत घेऊन गेले आणि म्हणाले, मला नविता माफ कर. कमतरता माझ्या हात आहे आणि मी तुला वांज म्हणत राहिलो तर तू पूर्णपणे ठीक आहेस. मला क्षमा कर आणि कृपया माझी ही कमतरता कोणाला सांगू नको, नाहीतर माझा खूप अपमान होईल. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, तुम्ही माझा नवरा आहात. मी तुझा अपमान कसा करू शकते. मी कोणाला काहीही सांगणार नाही. जर कोणाला वाटत असेल की माझ्यात काही चूक आहे तर हो, माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे, परंतु मी तुमच्या इज्जतीवर परिणाम होऊ देणार नाही. माझे बोलणे ऐकून माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने मला मिठी मारली. तो म्हणाला, मला माफ कर. मी तुझ्याशी नेहमीच चुकीचं वागलो. माझ्या चुकांची शिक्षा तुला आयुष्यभर भोगावी लागेल हे मला माहीत नव्हते. पण आता काळजी करू नको. मी सदैव तुला साथ देईल. तुला कोणी त्रास देणार नाही. मी माझ्या पतीला सांगितले की मी सर्व काही सहन केले आहे. नेहमीच संयम बाळगला आहे आणि हेच माझ्या संयमाचे परिणाम आहे की तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम निर्माण झाले आहे. नाहीतर तू माझ्यावर कधी प्रेम केले असतेस असे मला वाटले नाही. मला वाटले तुझ्या हृदयातील माझ्यावरचे प्रेम संपले आहे. माझे पती म्हणू लागले, नाही नाही, असे नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी हरवलो होतो. तू माझा एकमेव साथी आहेस जो नेहमी माझी काळजी घेतो. मी तुला खूप वाईट गोष्टी सांगितल्या, पण तरीही तू माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस. माझ्या नवऱ्याच्या कमीपणाबद्दल मी कोणालाच सांगितले नव्हते. यावेळी फक्त आठवडाभर राहून माझी नणंद आणि तिची मुले आमच्या घरातून निघून गेली होती. कारण माझ्या पतीने तिला सांगितले होते की तुझा नवरा इथे आला तर तुम्हा दोघांना मारून पती पत्नीला मी घरातून हकलून देईल.
भाऊ असे काही बोलू शकतो यावर माझ्या नंदेचा विश्वास बसत नव्हता. माझा नवरा आपल्या मेहुण्याचा जितका द्वेष करत होता तितकाच तो आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा द्वेष करत होता. कारण तिचा नवरा स्वस्तातला आहे हे तिला माहीत होतं. तरीही तिने पतीला कधीच रोखले नाही आणि ती नेहमी आमच्या घरी येऊन बसायची. आता ती नेहमी आमच्या घरी राहणार असल्याने तिचा नवरा तिला इकडे तिकडे तोंड मारेलच. माझे पती म्हणाले, आता शांतपणे आपल्या घरावर लक्ष केंद्रित कर आणि इथे जास्त येण्याची गरज नाही. अधूनमधून ये आणि निघून जा. आपल्या पतीला आपल्या नियंत्रणाखाली ठेव. त्याला आपल्या जवळ ठेव, जेणेकरून तो इतर कोणत्याही स्त्रीकडे पाहण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या सासूला माझ्या नवऱ्याचे बोलणे नक्कीच वाईट वाटले आणि त्या बदल्यात तिने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मग यावेळी माझ्या पतीने त्याच्या आईलाही खडसावले आणि सांगितले की आता मी माझ्या पत्नीबद्दल ऐकणार नाही. माझी बायको खूप चांगली आहे. माझ्या पतीने त्याच्या आईला सांगितले की आजच्या काळातही तुला एवढी उपयुक्त सून मिळाली आहे हे तुला धन्य वाटले पाहिजे. तुझ्या मुलीकडे जरा बघ, जी सासरच्या सेवेतून सुटण्यासाठी इथे येते. मुलाचे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंना लाज वाटली. काही दिवसांनी माझ्या सासूबाई खूप आजारी पडू लागल्या. मी माझ्या सासूबाईंची इतकी सेवा केली की त्यांचे हृदय माझ्यासाठी प्रेमाने फुलले आणि मग त्यांच्या मुलीचा विचारही त्यांच्या हृदयातून नाहीसा झाला. त्यांना त्यांच्या मुलीची आठवण आली की त्या फोनवर बोलायच्या आणि माझी नणंद फोनवर खूप रडायची आणि म्हणायची, मम्मी मला घरी बोलाव, इथे खूप काम आहे. मला 3 मुलांना सांभाळता येत नाही आणि वरती घरची कामंही आहेत. माझ्या सासूबाई म्हणायची, आता तू तुझ्या घरावर लक्ष दे. तू तुझ्या पतीसोबत राहिल्यास, त्याच्याजवळ राहिल्यास त्याचे लक्ष इतर कुठेही विचलित होणार नाही. आमच्या घरात येण्याची परवानगी फक्त तुलाच आहे, तुझ्या नवऱ्याला नाही. आईचे बोलणे ऐकून माझ्या नंदेला राग आला आणि तिने आता फोन करणेही बंद केले होते. माझ्या सासूबाई आजारी पडू लागल्या. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांना अर्धांगवायूचा त्रास होत होता. इथे माझ्या पतीवरही उपचार सुरू होते आणि देवाच्या कृपेने 6 महिन्यांच्या उपचारानंतर माझ्या पतीचे उपचार पूर्ण झाले आणि त्यानंतर देवाने मलाही आनंद दिला. मी गरोदर झाले होते. जेव्हा माझ्या सासूबाईंना ही बातमी कळली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. माझे पती आणि सासूबाईंना आनंद झाला आणि त्या दिवसापासून माझ्या पतीने मला जमिनीवर पायही ठेवू दिले नाही. तो म्हणाला की आता तुला घरची कामे करायची गरज नाही. माझ्या पतीने घरातील कामं करण्यासाठी एक मोलकरीण ठेवली होती, तर मी स्वतः जेवण बनवत असे आणि माझ्या सासूबाईंचीही सेवा करायचे. माझ्या सासूबाई आता मला त्यांची मुलगी मानू लागल्या होत्या आणि या घरात माझा मान इतका वाढला होता की मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या सासूबाई अजूनही आजारी आहेत. मी एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे आणि माझी सासू आणि माझे पती माझ्या मुलावर खूप प्रेम करतात. माझ्या पतीने कायमस्वरूपी मोलकरीण ठेवल्याने आता मला घरातील कामं जास्त करावे लागत नाही. तिला आम्ही आमच्याच घरात एक छोटीशी रूम दिली आहे. ती आमच्या घरी राहते आणि आता तीच सर्व कामे करते. देवाच्या कृपेने माझे आयुष्य खूप चांगले चालले आहे. रडत रडत माझ्या नंदेने ही घरची कामं स्वीकारली आहेत आणि तीही घरच्या कामात व्यस्त झाली आहे. आता ती आमच्या घरी क्वचितच येते आणि माझे आयुष्य अगदी सुरळीत चालले आहे. तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.